मुंबई पदवीधर मतदारसंघातून माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेनेते दीपक सावंत आणि कोकण मतदारसंघातून जे आहेत ते संजय मोरे सरांनी फॉर्म भरलेले आपल्यासोबत दीपक सावंत आहेत. सर, मुंबई पदवीधर मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज आपण भरलेला आहे. आपल्या समोरच अर्ज दाखल केलेला आहे. माझ्यासोबत आमचे सचिव संजयजी मोरे आहेत. आणखीन लढण्याची इच्छा आहे, लढण्यासाठी इच्छुक आहेत. मुख्य नेते जो काही आदेश देतील त्याप्रमाणे होणार. इकडे महायुती आहे आणि तरी तुम्ही फॉर्म भरले, भाजपने सुद्धा नावाची घोषणा केलेली आहे, कसं पाहताय? महायुती आहे आणि फॉर्म भरलेला आहे म्हणजे महायुतीचा उमेदवार होऊ शकतो ना. ओके, याच्यावर काय पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं डेफिनेटली होईल. महायुती आहे म्हणजे त्या बैठका होतील, त्यातून काही निघेल आणि मग नक्की होईल कोणाचं काय, कोणाला कोणती सीट जाणार. 4 सीट आहेत. आपल्यासोबत संजय मोरे सर आहेत. गेल्या वेळेस सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली होती. पुन्हा एकदा कोकण मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवताय. भाजपने निरंजन डावखरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे. काय आहे की मी स्वतः म्हणजे इच्छुक आहे आणि मागच्या थोडक्यात माझा म्हणजे पराजय झाला, त्यामुळे यावेळेस लढण्याची इच्छा होती. आणि तसे मी माझ्या मुख्य नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे प्रतिष्ठित केलेली आणि त्याप्रमाणे मी आज फॉर्म भरलाय. जसं महायुतीतल्या इतर यांनी घटक पक्षांनी जसं नावं जाहीर केली तसं आम्ही फॉर्म भरलेलं आहे. आता यानंतर युतीची बैठक होईल आणि ठरेल, आणि जे ठरेल ते आम्हाला मान्य असेल. पुन्हा समोरचा उमेदवार निरंजन डावखरे पुन्हा एकदा सामना होणार का? नाही, सामना जर महायुती झाली तर सामना होणारच नाही. मग जो एकच कोणतरी निवडला जाईल महायुतीत आणि तो त्याच्या पाठी 100% आम्ही सगळे महायुतीतले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना निवडण्यासाठी प्रयत्न करतो. सर, ठाण्यातून चांगलं यश मिळालं. राजन विचारांची हॅट्रिक काय तुम्ही होऊन दिली नाही. आता प्रश्नच नाही. कसं आहे की शिवसेना, दिघे साहेब, बाळासाहेब दिघे साहेब आणि आता शिंदे साहेब एक समीकरण आहे. त्याच्यामुळे विषय असा आहे की जो शिवसेनेचा या 4 अक्षराचा आणि धनुष्यबाणाचा जो उमेदवार असेल तो नक्कीच निवडणार. कारण ठाणेकरांचं आणि शिवसेना यांचं एक वेगळं नातं आहे, अतूट नातं आहे. त्याच्यामुळे ते कोणी कितीही काही असलं तरी काही फरक पडत नाही आणि तिथे शिवसेनेचा उमेदवार नक्कीच निवडून येणार. ओके, दीपक सावंत आणि संजय मोरे यांनी फॉर्म आज कोकण भवनातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बाडेसह विकास मिरणे, लोकशाही नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.